आता पाहणार आहोत आपण प्रॅक्टिस सेट 4 मधला पहिला प्रश्न आहे. क्लासिफाय द फॉलोइंग नंबर ॲज पॉझिटिव्ह नंबर अँड निगेटिव्ह नंबर. ह्याचं उत्तर हो का इथं आहे. हे त्याचं उत्तर आहे. प्लेस: शिमा, लेह, दिल्ली, नागपूर. टेम्परेचर: 7 डिग्री सेल्सिअस बिलो 2 डिग्री सेल्सिअस. दुसरा आहे 12 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री सेल्सिअस. दिल्लीचा आहे 22 डिग्री सेल्सिअस अबाव 2 डिग्री सेल्सिअस. नागपूरचा आहे 31 डिग्री सेल्सिअस अबाव 0 डिग्री सेल्सिअस. तर टेम्परेचर विथ प्रॉपर साईन मधला पहिला आहे शिमला. शिमलाला आहे निगेटिव्ह नंबर आहे. हे पण निगेटिव्ह, कारण इथं बिलो दिलेला आहे. बिलो 7 डिग्री सेल्सिअस ह्याला वजा चिन्ह वापरले आहे, कारण इथं बिलो हा शब्द आलेला आहे. अबावला प्लसचा चिन्ह वापरलेला आहे, कारण तिथे अबाव हा शब्द आलेला आहे. नागपूरला पण तसंच आहे. हे झालं असेल आपलं. आता आता तिसरा प्रश्न आहे त्याच्यातलाच. राईट द फॉलोइंग एक्झाम्पल युजिंग द प्रॉपर साइन. तर पहिला प्रश्न आहे A submarine is at a depth of 512 meters below the sea level. तर ह्याच्यातला डिप्ट हा शब्द खोडून त्याच्या पुढं साइन द्यायची. डिप्ट आणि बिलो हा शब्द खोडून हाय तसं वाक्य लिहायचं. तर वाक्य येणार A submarine is 512 मीटर फ्रॉम द सी लेवल. दुसरा आहे द हाईट of Mt. Everest, the highest peak in the Himalayas, is 8,848 meters sea level. तर ह्याच्यातला आपण काय काय खोडायचं आहे ते बघा. पहिला खोडायचं आहे इज आहे तसंच लिहायचं आहे. ते आहे तसंच लिहा सगळं. हे ह्याच्यात काही सुद्धा खोडायचं नाही. तिसरा आहे द काईट फ्लाइंग अ डिस्टन्स ऑफ 120 meters फ्रॉम द ग्राउंड. ह्याच्यात काही शब्द खोडायचे आहेत, तर मी तेच सांगणार आहे तुम्हाला. अ काईट फ्लाइंग डिस्टन्स ॲट अ डिस्टन्स ऑफ 120 meters फ्रॉम द ग्राउंड. ह्याच्यात पण काही नाही खोडायचं. चौथा द टनल इज ॲट अ डेप्थ ऑफ 2 meters अंडर द ग्राउंड. ह्याच्यात टनल इज 2 meters निगेटिव्ह साईन सांगितलं फ्रॉम द सरफेस ऑफ द ग्राउंड. इथं डेप्थ ॲट
अंडर हे शब्द खोडायचे आहेत आणि आहे तसं वाक्य लिहायचं आहे. आता एवढंच आजच्या वेळेस प्रॉब्लेम सेट 4 मधला एवढंच आहे. प्रॉब्लेम सेट 5 मधला प्रश्न बघूया आपण. तर हे मला थोडं तर हे दिसणार आहे ते ॲडजस्ट करून घ्या. ॲडिशनचे उदाहरणं आहेत. पहिला आहे 8 + 9. दुसरा आहे 9 + -3. तिसरा आहे 5 + 1. 5 + -6. चौथा आहे -7 + 2. पाचवा आहे -8 + 0. सहावा आहे -5 + -2. तर आन्सर आहे पहिल्याचा आन्सर 8 + 6चं उत्तर आहे 14. हे पॉझिटिव्ह चिन्ह नाही दाखवलं तर पण चालणार. दुसरं आहे 9 + -3. म्हणजे इथं प्लस ॲडिशन नाही करायचं, इथं वजाबाकी करायची. कारण इथं 2 वेगवेगळे निगेटिव्ह पण आहे आणि पॉझिटिव्ह पण आहे, म्हणून इथे वजाबाकी करायची. तर वजाबाकी केल्यानंतर उत्तर येणार 6. तिसरा आहे 5 + -6. -6 आहे, इथं पण तसंच होणार. इथं वजाबाकी करायची, उत्तर येणार 1. हे मी तुम्हाला विसरूनच गेलो. ह्याच्यात कुठला मोठा अंक आहे त्याची साईन त्याला वापरायचीच. मग आता तिसऱ्याला आहे 5. 5 आहे, 5 ते अंक कसला आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि दुसरा अंक ॲडिशनमधला दुसराच अंक आहे -6. इथं पण वजाबाकी करायची, तर उत्तर आला 1. तर 5 आणि 6 मधला मोठा अंक कुठला, तर 6. तर 6चा जो निगेटिव्ह साईन आहे तिथं वापरायचं. आता चौथा आहे -7 + +2. इथं पण वजाबाकीच आहे बघा. इथं येणार 5. ती मोठा साईन आहे तिथे लावायचं. तुम्हाला हे समजलं असेल. आता दुसरा प्रश्न आहे कंप्लीट द टेबल गिवन बिलो. तर हे टेबल पूर्ण करायचं आहे. कसं करायचं आहे बघा. पहिली संख्या आहे वजा. इथं पहिली संख्या आहे उभी पहिली संख्या 2 वजा निगेटिव्ह 2 आहे. आणि त्याच्या पुढे आडवी संख्या आहे पहिली. इथं ॲडिशनचं चिन्ह आहे ती देऊन. दुसरा आहे 8. तर ह्यांची बेरीज करून जे आलेले उत्तर आहे ह्या एम्प्टी बॉक्समध्ये भरायचं आहे. इकडे पहिलं, खाली दुसरं, त्याच्या खाली तिसरं असं लिहायचं आहे. तर प्रॅक्टिस सेट 5 झालं आहे आपलं. आता 6वं प्रॅक्टिस सेट 6. राईट द ऑपोजिट नंबर ऑफ द नंबर गिवन बिलो. हे ऑपोजिट नंबर मी खोडलेत कारण नंबर आहेत वरचे 47, इथं 52. ती पॉझिटिव्ह अंक आहेत ना 33, ती निगेटिव्ह आहे. 84 ही पण निगेटिव्ह. 21 हे पण निगेटिव्ह. 16 आहे ते पॉझिटिव्ह आहे.
तर आता मी 26 हा पॉझिटिव्ह अंक धरूया आपण. या 26च्या ऑपोजिट नंबरला ती संख्या येणार, म्हणजे साईन बदलणार, फक्त -26 असं येणार. समजलं असेल तुम्हाला बघा. मग आता हे इथं दिलेत की ऑपोजिट नंबर 47 हे अगोदर पॉझिटिव्ह होतं नंबरमध्ये, आता ऑपोजिट नंबरमध्ये ते निगेटिव्ह येणार. +52 आहे ते -52 होणार. समजला असेल तर तिन्ही प्रॅक्टिस सेट समजले असेल तर तुम्हाला मला लाईक सबस्क्राईब करा.